नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीमध्ये अरिहंतच्या 11व्या वर्धापन दिनास मान्यवरांची उपस्थिती। महादेव इंगवले माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते विधिवत पूजा विधान संपन्न। समाजातील प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन सर्वसामान्यांचे हित जोपासत सलग 11 वर्ष गोरगरिबांच्या विश्वासाला साथ ठरलेल्या श्री अरिहंत क्रेडिट संवाद सहकार लिमिटेड बोरगाव शाखा कोगनोळी या संस्थेच्या 11वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री अभिनंदन रावसाहेब पाटील व सहकार रत्न युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोगनोळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव इंगवले यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सकाळपासूनच संस्थेच्या हितचिंतकांची वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपस्थिती सुरू होती। सर्वसामान्यांचे स्वागत संस्थेचे शाखाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले। या प्रसंगी राजस्थान येथे राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुमारी स्वरा साखरे व सोनाक्षी खोत यांचा सत्कार सोहळाही पार पडला। यावेळी कोगनोळी शाखेचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील बोलताना म्हणाले की 31 मार्च अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 31 कोटी असून एकूण कर्ज 19 कोटी रुपये वाचलेले। निव्वळ नफा आर्थिक वर्षामध्ये 27 लाख रुपये इतका झाला असून संस्थेचे एकूण 370 सभासद असून 98.6% कर्ज वसुली झाले। संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्यामुळे संस्थेची घोडदौड झाल्याचे सांगितले। यावेळी युवा उद्योजक भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाळासाहेब हादीकर, पंकज पाटील, स्वाभिमानी रयत संस्थेचे चेअरमन बाहुबली पाटील, दत्तगुरूचे सहसंस्थापक निलेश खोत, हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर, राजाराम चौगुले, हबप उद्धव काजवे महाराज, युवा नेते सचिन इंगवले दादा, जय किसान PKPSचे चेअरमन प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, कृष्णात खोत, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, श्रीपती गोरडे, अमृतांना चव्हाण, सचिन परीट, तात्यासो खोत, विठ्ठल मुरारी कोळेकर, अवधूत ढोबळे, RD कागलेसर, दयानंद पाटील, अरुण चौगुले, शिवाजी गवंडी, सर्जेराव जाधव, अप्पाचेवाडी, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, कीर्तिकुमार पाटील, सचिन माने, CK पाटील, महेश पाटील, सरकारी मराठी शाळेतील सर्व शिक्षक, असिस्टंट जनरल मॅनेजर भरत गुंडे, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून तीर्थप्रसादाचा लाभ घेऊन या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी सर्वांचे आभार निप्पाणी झोनल अधिकारी राजेंद्र बन्ने यांनी मानले। जनमत न्यूज साठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्धनाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत। मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री। तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया। श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल फाटा, कोगनोळी।